नमस्कार मित्रांनो, मी ओम घोळवे स्वागत करतो तुमचं शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आपण आज अशा एका ठिकाणाची माहिती घेणार आहोत जिथपर्यंत आपण कधी कॅमेरा कधी पोहोचलाच नाही। त्या ठिकाणाचं नाव सांगण्याअगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणचा इतिहास सांगतो आणि ब्लॉग जर मोठा असला तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला येईल आणि जर मोठा नाही झाला तर ह्याच ब्लॉगमध्ये सगळी माहिती देणार, कारण आपल्याकडे 4GB मोबाईल आहे। मोठा ब्लॉग झाला तर एवढा अपलोड होऊ शकत नाही। तर मित्रांनो, अयोध्येचे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात आले होते, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी वनवासात आल्याच्या नंतर नाशिकला पंचवटीला ते राहिले होते। मग पंचवटीला राहत असताना त्यावेळेस शूर्पणखा नावाची जी राक्षसी होती ती आकाश मार्गाने जात होती आणि त्यांना हे दोघं जण राजकुमार पास पडले, म्हणजे त्यांच्याशी विवाह करू वाटला। मग ती शूर्पणखा जी होती ती रावणाची बहीण। शूर्पणखानं काय केलं की एका सुंदर कुमारीचं रूप धारण करून प्रभू श्रीरामचंद्राजवळ आणि लक्ष्मणजीजवळ आली। आल्याच्या नंतर काय झालं की प्रभू रामचंद्राला तिनं विवाहाची मागणी घातली। मग प्रभू रामचंद्र तर म्हणले माझा तर विवाह झालेला आहे, तेव्हा ती सीता आहे ती माझी पत्नी आहे। मग ती सीता आहे ती माझी पत्नी आहे म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले माझ्या भावाची म्हणजे लक्ष्मणाची बायको त्याच्यासोबत वनवासात नाही, मग तू त्याला विचार, तो करेल। मग लक्ष्मणाला विचारायला ती गेली। लक्ष्मणाला विचारल्याच्या नंतर लक्ष्मण म्हणला माझी तर बायको आहे बाबा, मला काय तुझ्यासोबत लग्न करायचं नाही। मग तिला मेन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र पास पडले होते, खूप सुंदर रूप होतं। त्याच्यामुळं काय झालं की तिनं प्रभू सीतामाताला मारायचं ठरविलं आणि याच्यासोबत लग्न करायचं ठरविलं। आणि त्या टायमाला मग सीतामातावर ते राक्षसी रूप घेऊन सीतामातावर हल्ला करणार, तेवढ्यात लक्ष्मणानं नाक आणि कान कापले। आता तिचा झालेला अपमान मग तिथून रागानं निघून गेल्याच्या नंतर ती रावणाच्या दरबारामध्ये गेली। आता रावणाला असं सांगितलं असतं की मी त्याला लग्नाची मागणी घातली होती, त्यानं माझं नाक कापलं, असं सांगितलं असतं तर रावणच तिच्यावर रागवला असता। मग तिनं रावणाला काय सांगितलं की सीता नावाची एक सुंदरी आहे वनामध्ये, तिचा पती राम आहे आणि त्यासोबत एक लक्ष्मण, मी ते असं तू यासाठी तिला आणायला लागले होते, पण त्यांनी माझं नाकून तो कापलं, नाकन कान कापले। मग रावण भडकला। रावणानं काय केलं, सीताचं अपहरण करण्याचं ठरविलं। मग रावण गेला मारीच मामाकडे गेल्याच्या नंतर मारीचाला माया म्हणजे ते रूप बीप सगळं बदलायला येत होतं। मग मारीच मामाला घेऊन रावण गेला पंचवटीला गेल्याच्या नंतर मारीच मामाला सांगितलं की तुम्ही सोन्याच्या हरणाचं रूप घ्या, कारण बाई माणसाला सोनं खूप अप्रूप असतं। मग त्यांनी त्या हरणाचं रूप घेऊन सीतामातेच्या कुटियासमोरून तो गेला। सीतामातेला वाटलं की ते आपल्याला हरण पाहिजे म्हणल्याच्या नंतर मग रामचंद्राला म्हणले की मला ते हरण आणून द्या तुम्ही। ते रामचंद्र म्हणले की ते हरण आपल्याला काय गरज नाही, नका आपल्याला हरण। मग सीतामातेनं हट्टच धरला। मग रामचंद्रानं काय केलं, लक्ष्मणाला सीतामातेच्या रक्षेसाठी लक्ष्मणाला पाठवला, म्हणजे लक्ष्मणाला तिथंच ठेवलं आणि ते स्वतः हरिण आणण्यासाठी गेले। मग ते हरिण आणण्यासाठी गेले। हरिण जिकडं पळायचे तिकडे रामप्रभू लांब म्हणजे इतके लांब गेले की ते खूपच लांब गेले। आणि पुन्हा नंतर काय झालं की हरिण एका जागेवर थांबलं आणि प्रभू रामचंद्रांनी हरणाला बाण मारला आणि ते शेवटी मायावी होतं म्हणून त्याच्यातून आवाज